श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा या सणाविषयी संपूर्ण माहिती, आपण तो का साजरा करतो किंवा त्याच्या मागचं रहस्य काय आहे, वैज्ञानिक महत्त्व काय आहे या सणाला, कथांसहित संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच आपल्या ज्या येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांना याबद्दल काही माहिती नाही. आपण फक्त सगळे लोक साजरा करतात म्हणून आपण करत असतो. तर त्यामागचं रहस्य काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा हा पहिला सण आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये हा गुढीपाडव्याचा आपण सण साजरा करत असतो. हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आपण साजरा केला जातो आपल्या इथे. पण हा सण आपण का साजरा करतो? आपल्या पिढीला याबद्दल माहिती आहे का? त्यामुळे आपणच आपल्या येणाऱ्या पिढीला याबद्दल माहिती दिली पाहिजे, जेणेकरून हा सण आपण का साजरा करतो त्याचं महत्त्व त्यांना कळालं पाहिजे. फक्त लोक करतात म्हणून आपण करायचं असं नाही, तर यामध्ये याचा उद्देश काय आहे, का तो साजरा करावा, त्यामागील वैज्ञानिक महत्त्व काय आहे, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर हा सण साजरा का करतात तसेच याचे वैज्ञानिक महत्त्वही सांगणार आहे. तर सगळ्यात आधी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे चैत्र महिन्यातला पहिला दिवस. तर या दिवशी मराठी नवीन वर्ष सुरू होत असते. नवीन वर्षाचे प्रत्येक धर्मामध्ये लोक स्वागत करत असतात, प्रत्येकाच्या पद्धतीने, चालीरीतीने. त्याच पद्धतीने हिंदू धर्मातही स्वागत करत असतात. आता प्रत्येकजण आपल्या दारापुढे एक उंच काठी रोवत असतो. या उंच काठीलाच आपण गुढीपाडवा असं म्हणत असतो. हिंदू धर्मामध्ये याला गुढी असे म्हणत असतात. आणि गुढी हे विजयाचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे. ज्या घरासमोर गुढी असते त्या घरातील लोकांना विजय मिळतो. राग असेल, क्रोध असेल, मत्स्य असेल, या सर्वांवर आपण विजय मिळवायचा असतो. त्यामुळे आपण गुढीपाडवा साजरा करत असतो. आपल्या घरामध्ये सुख यावं, समृद्धी यावी याचे प्रतीक म्हणजेच गुढीपाडवा असतो. तर आपल्या सणांमध्ये 3.5 शुभ मुहूर्त असतात. जसं की दिवाळीचा पाडवा असतो, नंतर गुढीपाडवा असतो, दसरा असतो आणि त्यानंतर अक्षय तृतीया असते. असे 3.5 मुहूर्त असतात. तर या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडव्याचा मुहूर्त मानला जातो. तर या दिवशी आपण नवीन वस्तूंची खरेदी करत असतो, तसेच नवीन शुभ कार्यांना सुरुवात केली जाते. तुम्हाला माहीत आहे का गुढी उभारण्यास सुरुवात कधी झाली? तर गुढी उभारण्यासाठी सुरुवात कधी झाली हे याची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. आता बरेच जण गुढी उभारतात, परंतु का उभारतात आणि कशामुळे उभारतात? तर एक उपरिचर नावाचा एक राजा होता. त्याला इंद्रदेवाने एक वळवाची काठी दिली, किंवा वेळूची काठी आपण त्याला म्हणत असतो. तर ती काठी दिली. त्याने इंद्रदेवांचा मान राखावा, त्यांचा आदर करावा म्हणून ती काठी आपल्या घरासमोर रोवली. त्याच्या महालासमोर त्याने ती काठी रोवली. मग दुसऱ्या दिवशी या काठीची त्याने विधिवत पूजा केली. तो दिवस म्हणजे हिंदूंचा नवीन वर्षाचा दिवस होता. म्हणजेच त्याला आपण गुढीपाडवा म्हणत असतो. या राजाने आपल्या दारासमोर ती काठी रोवली. ते बघून इतर राजांनीही ती काठी आपल्या दारापुढे रोवली व त्याला नवीन वस्त्र, साडी असेल, तिला सजवलं, तिला फुलांच्या माळा घातल्या, तिला छान असं गुढीपाडव्याची जी गाठी असती ती गोड गाठी पदार्थ असावा म्हणून ती गाठी त्याला लावली. तर अशा प्रकारे त्या काठीची पूजा तेव्हापासून जी चालत आलेली आहे तर ती आत्तापर्यंत, तर त्यालाच आपण गुढीपाडवा असं म्हणत असतो. या सणाची सुरुवात होत असते. तर त्यामुळे गुढीपाडवा हा सण सगळीकडे साजरा केला जातो. तर दुसरं म्हणजे प्रभू श्री रामचंद्र जेव्हा 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला होता, देव असून सुद्धा प्रभू रामचंद्रांनी लोकांमध्ये एक आदर्श निर्माण व्हावा, अनेक पिढ्यांना आदर्श कसा आहे ते माहिती व्हावं. तसेच रामचंद्रांनी आपला भाऊ, आपली पत्नी यांच्यासोबत 14 वर्ष वनवास भोगला आणि तो वनवास भोगून या काळात त्यांनी लंकाधिपती रावण यांचा वध केला. त्याचबरोबर अनेक राक्षसांचा पराभव केला.
तेव्हा ते आपल्या अयोध्या नगरीत आले. त्यावेळेस 14 वर्षांचा वनवास संपून ते आपल्या अयोध्या नगरीत आले. तेव्हा लोकांनी मोठ्या उत्साहाने त्यांचं स्वागत केलेलं होतं व घरोघरी गुढी उभारली होती. म्हणजेच काय, तर विजयाचं प्रतीक म्हणून आपण गुढी उभारत असतो. ज्या ठिकाणी विजय होत असतो, पराभव संपून ज्या ठिकाणी विजय होत असतो, त्या ठिकाणी त्याला आपण गुढीपाडवा म्हणत असतो किंवा विजय म्हणत असतो. तर याचंच प्रतीक म्हणून आपण गुढीपाडवा हा साजरा करत असतो. आता बऱ्याच जणांना वैज्ञानिक महत्त्व माहीत नाही, तर वैज्ञानिक महत्त्व काय आहे यामागचं, तर या दिवशी आपण कडुलिंबाची पाने एकमेकांना वाटत असतो किंवा गुढीला लावत असतो. त्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकतो, हिंग टाकतो, ओवा टाकतो, काळी मिरी टाकत असतो. हे पदार्थ टाकले जातात. हे सर्व पदार्थ आपण खातो तेव्हा आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ती कमी होत असते. म्हणजे सणांचा मागे एक वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे. कारण हे जर आपण पानं खाल्ले तर त्यामुळे आपल्याला पित्त कमी होतं. ज्या लोकांना अन्नपचनाचा त्रास असेल त्यांचंही पचन सुधारणा चांगली होत असते. तसेच त्वचारोगही यामुळे कमी होत असतात. तर अशा यामागील हे वैज्ञानिक कारण आहे. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की गुढीपाडवा सगळे साजरा करतात म्हणून आपणही करावा. परंतु आपल्या ज्या नवीन येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांनाही माहीत असलं पाहिजे की आपण हा सण का साजरा करत असतो.